हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर पहिले तर तुम्ही माईक जरा वर पकड. ओके, तर पहिले तर तुम्ही आमचा व्लॉग 2 बघितलायत की नाही नसेल बघितला तर आत्ताच जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बऱ्याच वेळा आम्हाला लोक विचारतात की सोशल मीडिया एजन्सी तुम्ही सुरू केली आहे मीडिया शटर म्हणून, तर म्हणजे नक्की काय आहे. म्हणजे खूप लोकांना आत्ताही माहीत नाही सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे नक्की काय होतं. तर पहिले मी तुम्हाला बॅक स्टोरी देईन आणि मीडिया शटर कसं सुरुवात झाली त्याची पूर्ण तुम्हाला सांगते. तर पहिले तर आम्ही दोघं खूप जुने फ्रेंड्स आहोत. तर मी एक आमचा फ्रेंडशिपचा वेगळा व्लॉग बनवेन. आमची खूप जुनी मैत्री आहे. मी सांगतो. सांग. सो आमची मैत्री स्कूलपासूनची आहे. त्याच्यानंतर आम्ही 11-12ला पण एकत्र होतो. मग आम्ही बॅचलर्सला फक्त वेगळे होते दुसऱ्या कॉलेजेसमध्ये. जस्ट बिकॉज याच्या आळशीपणामुळे याच्या आळशीपणामुळे, कारण आम्ही सेमच कॉलेजला अप्लाय केलेलं, फक्त याने आळशीपणा केला की आळशीपणा नेक्स्ट डे फॉर्म सबमिट करू असं म्हणून ठेवून दिला आणि ते कॉलेजचं सबमिशन संपलं. हा, तर मग आम्ही BMM पण आमचं झालं दोघांनी एकत्र. BMM, हा ते पण मला सांगायचंय की BMM हा BMS करणं होतं. याला मी बोलली की BMM ला जा. असं काही नाहीये, मी BMMचं थोडंसं हे पण केलेलं, माहिती काढली होती. नंतर बाबा आणि मी डिस्कस केलं. आम्ही खूप गंभीर चर्चा केली त्याच्यावर. 1 लाईक फॉर काका. येस. आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे बेटा, BMM करूया. हा, त्याच्यानंतर आम्ही BMM करताना म्हणजे आमचं डिग्री चालू असताना लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊन एरामध्ये सोशल मीडिया खूप बूम झालेलं, की म्हणजे सगळं सोशल मीडियावर गेलेलं, चालू झालेलं. आणि मग तेव्हा आम्हाला कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस झालं सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंग. मॅनेजमेंट आणि मार्केटिंग. तर त्याच्यात मला ते जास्त क्युरिओसिटी वाटली, कारण तेव्हा मी डान्सचे व्हिडिओज आणि सगळं करायची. तर मी पण खूप सुपर ॲक्टिव्ह होती इंस्टाग्रामवर. तर मला असं आलं की अरे हे खूप काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि मग आमचं डिग्री झाल्यानंतर आमचं दोघांचं बोलणं झालं की आम्हाला दोघांना सेम मास्टर्स करायचं हे ठरलं. तर आम्ही मास्टर्ससाठी सेम कॉलेज अप्लाय केलेलं आणि लकीली काय झालं की माझं सेकंड वगैरे नाव होतं आणि वेदांचं अगदी शेवट. सेकंड नव्हतं तुझं, सेकंड लास्ट होतं. सेकंड लास्ट नव्हतं, लगेच आला सेकंड लास्ट. माझं लास्ट होतं, एकदम लास्ट नाव वेदांचं होतं आणि मग आम्हाला सेम कॉलेज मिळालं. आणि मग पुढे तो मीडिया शटर. आणि मग सो मीडिया शटरचं स्टार्ट करताना मी सांगेन की मीडिया शटर स्टार्ट कसं झालं. पहिले तर मी एका शूटवरती होतो, जो माझा एक क्लायंट होता, प्री स्कूल हा एक क्लायंट होता. तर त्यांचं ॲन्युअल डे आणि स्पोर्ट्स डेचं फंक्शन होतं. तर आम्ही तिथे शूट वगैरे झालं आणि त्याच्यानंतर त्यांची जी प्रिन्सिपल आहेत ते माझ्याशी येऊन बोलले. तर ते मला म्हणाले की तुमचं व्हिडिओग्राफी खूप चांगलं आहे, तर आम्हाला आता सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी पण एक कोणतरी असेल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर प्लीज सांगा. आणि तेवढ्यात माझ्यासोबत जो एक मित्र होता तो बोलला, अरे आपली मैत्रीण आहे ना मयुरी, ती करते. मग मी मयुरीला कॉन्टॅक्ट केला. मग मयुरी म्हणाली की मी करेन सोशल मीडिया मॅनेजमेंट वगैरे. आणि मग तो एक बिझनेस आम्ही सेपरेट करत होतो फ्रीलान्समध्ये. कारण मी तेव्हा फ्रीलान्समध्ये वेगवेगळे बिझनेसेस आणि असं करत होती. तेव्हा मला म्हणजे मी पण एक्सप्लोअर करत होते और शिकत होती, तर मी वेगवेगळे असं ट्राय करत होते. तेवढ्या त्याने मला पण अपॉर्च्युनिटी दिली की अरे असं आहे तर तू करशील का. ठीक आहे चलो. त्यानंतर आम्हाला जेवढे बिझनेसेस येत गेले त्यांची सगळ्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला व्हिडिओग्राफी करायची, सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं. आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही नंतर विचार केला की आता सगळे कोविड नंतर सगळे डिजिटल मार्केटिंगकडे, सोशल मीडिया मार्केटिंगकडे सगळेच बिझनेस वळत होते. तर मग आम्ही विचार केला की आपण दोघांनी मिळून एक चालू करू, जे एकाच अम्ब्रेला खाली आपण त्यांना सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू इन मिनिमल कॉस्ट. सो बेसिकली मीडिया शटर आम्ही स्टार्ट केलं 1 मे 2023ला आम्ही स्टार्ट केलं मीडिया शटर. आता 2 वर्ष होती. 2 महिन्यात त्याला 2 वर्ष होतील. आमचे 6 ते 7 परमनंट क्लायंट्स आहेत आणि काही आता ऑनबोर्डही होतात. म्हणजे त्याच्यात क्लायंट्स म्हणजे काय, तर नक्की मीडिया शटर करतं काय. तर तुम्हाला खऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, जे आम्हाला भरपूर लोक विचारतात की मीडिया शटर नक्की करतं काय. तर आम्ही वेगवेगळे बिझनेसेस, फॉर एक्झाम्पल आता आम्ही ही प्री स्कूल आहे, तर प्री स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज आहे. तर पेरेंट्सना आता सगळे डिजिटलाइज झालेत, तर त्यांना उत्सुकता असते की अरे आपले मुलं तिथे करतात काय, और स्कूलमध्ये काय काय होतं. आपल्या वेळेस म्हणजे आता मी पण एकदम खूप जमान्यातली अशी नाही आहे, पण माझ्या वेळेसही आपल्या वेळेस व्हॉट्सअप नव्हतं असं की व्हॉट्सअपवर मुलांना अपडेट्स मिळायचे और काही कळायचं.
तर आम्ही प्री स्कूलचं ओव्हरऑल तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात, काय काय फंक्शन्स होतात, अपडेट आहेत ना, ते आम्ही पूर्ण इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, गुगलवर असं अपलोड करत असतो. सेकंड थिंग, आमच्याकडे 2 इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यांची ग्रोथ खूपच चांगली झाली आहे. खूप टचवूड बोलेन मी, टचवूड बोलली टचवूड म्हणजे मी तुम्हाला एक ओव्हरऑल सांगितलं की त्याच्यात अजून क्लायंट्स आहेत, बट हे मधले जेवढे आता आमचे मेन आहेत त्यांचं मी सांगितलं तुम्हाला. तर आता मीडिया शटरमध्ये नक्की काय काय असतं, ते वेगवेगळे बिझनेसेस आहेत. तर समजा एक लोकल शॉप आहे, नाही तर कुठलं एक ब्रँड आहे, नाही तर एक जिम आहे समजा, त्यांना सोशल मीडिया मार्केटिंग करायचं आहे की त्यांचं तिथे काय काय सर्व्हिसेस आहेत ते त्यांना दाखवायचे आहेत, लोकांपर्यंत पोचायचं आहे. कारण आता ट्रेडिशनलपेक्षा मी बोलेन सगळं डिजिटल जास्त चालतं, तर मग तेव्हा आम्हाला जास्त लोकांना आपण भेटू शकतो. तर आम्ही त्याच्यात स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करतो, कॉन्टेंट प्लॅनिंग करतो आणि मग कॉन्टेंट शूट आणि एक्झिक्युशन पूर्णपणे आम्ही करतो. म्हणजे स्टार्टिंग प्लॅन टू एंड एक्झिक्युशन, एडिट, एक्झिक्युशन हे सगळं आम्ही हँडल करतो. प्लस तुमचे जे ट्रेंडिंग रील्स आहेत, आता असं नाही की आम्ही 1 महिना आधी कॉन्टेंट तुमचा प्लॅन करून तुमच्याकडनं अप्रूव्ह करून घेतो. ते कॅलेंडर अप्रूव्ह झाल्यानंतर आम्ही कॉन्टेंट शूट करतो. तो कॉन्टेंट शूट होऊन जो एडिट झालेला कॉन्टेंट आम्ही परत तुमच्याकडनं अप्रूव्ह करून घेतो आणि मग ते एक्झिक्युशनमध्ये जातं. म्हणजे खूप वेळा असं लोकांना वाटतं की अरे सोशल मीडिया म्हणजे एवढं काय आहे की आपण मोबाईलने व्हिडिओ काढूया आणि टाकून देऊया, बट कधी कधी त्यांनी रीच मिळत पण नाही. म्हणजे काही वेळेस असतात की ते एकदमच छोटे व्हिडिओज असतात, त्याच्यात लोक काही नाही करत बट तरीही रीच मिळतो. बट तसं नाही, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये स्ट्रॅटेजी असते, त्याच्यात प्लॅनिंग असतं आणि मग पोस्टिंग असतं, सगळं ते ओव्हरऑल आम्ही सांभाळतो. तसंच मग हे आता आमचं सोशल मीडिया मार्केटिंग आहेच बेस्ट, आणि आमचं त्याच्यासोबत फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आहेच बेस्ट. सो आम्ही त्याच्यासोबत अजून एक काय बोलतात सर्व्हिस चालू केली आहे, ती म्हणजे वेडिंग शटर. पर्यंत तुम्हाला कळलं असेल, वेदांत फोटोग्राफर आहे. तर मग आमच्याकडे 10 ते 12 लोकांची प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची टीम आहे. तर त्याच्यात आम्ही ओव्हरऑल तुम्हाला काय काय लागतं म्हणजे सिनेमॅटिक फोटोज, तुम्हाला जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आम्ही सगळे प्रोव्हाइड करतो. तर अशी आम्ही ऑल ओव्हर इंडिया ही वेडिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर हे 2 आमचे बोलू शकतो की कसं सांगू, अनमोल रतन आहेत, मीडिया शटर आणि वेडिंग शटर आहे. तर हे दोन्ही आमच्यासाठी खूप काय बोलतात क्लोज टू हार्ट्स आहेत. आणि आता तुम्हाला जर आमचं काम बघायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटलाही व्हिजिट करू शकता, mediashutter.in. सो तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेलात की तुम्हाला आमचे दोन्ही कामं दिसतील, सोशल मीडिया रिलेटेड पण कामं दिसतील, वेडिंग शटर रिलेटेड पण कामं दिसतील. वेबसाईट लॉन्चची पण एक स्टोरी आहे, जे मला फॉलोवर आहे त्यांना चांगलीच लक्षात असेल ही स्टोरी, की मी एक प्रँक केलेला, माझा बर्थडे पण येत होता. तर मी सगळीकडे असे म्हणजे छोटे छोटे प्री बस बोलतात ज्याला सोशल मीडिया मार्केटिंग अगेन, तर ज्याला प्री बस बोलतात. मी सगळीकडे माझं लग्न आहे असे छोटे छोटे स्टोरीज और पोस्ट असे टाकत होते आणि सगळ्यांना एवढं खरं वाटत होतं की मला ते कॉल करतायत, याला कॉल करतायत. मला काय काय सांगत एवढ्या लवकर कशी लग्न करते. मला मेन माझे जे कथ्थकचे गुरु आहेत त्यांनीही कॉल करून विचारलं की काय मयुरी तू आत्ताच क्लासला येऊन गेली, तू काय बोललीच नाही मला. मी कळेल मी सगळ्यांना एवढंच बोलत होती, कळेल तुम्हाला कळेल. आणि मी एवढं प्रँक एकदम सिरियसली ठेवला की मी मेहंदी काढली आणि सगळ्यांना एकदम खरंच वाटेल असं केलेलं. तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की हे वेडिंग शटर आणि मीडिया शटर हे आम्हीच दोन्ही सांभाळतो आणि हे दोन्ही आमच्यासाठी इक्वली क्लोज टू हार्ट्स आहेत. 2 अनमोल रतन. 2 अनमोल रतन आहेत. तर तुम्हाला आमच्या सर्व्हिस बद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या पेजला ज्याला फॉलो केलात नाही आहेत त्याला तुम्ही फॉलो करा आणि मग तुम्हाला कळेल. आणि आम्ही आमच्या आताच सुरू केलं आमच्या क्लायंटसाठी, और जे न्यू कमर्स आम्हाला अप्रोच करतायत त्यांना मग आम्ही काय बोलतात एक स्मॉल सोशल मीडिया प्लॅन शेअर करतो की आयडियाज तुमच्या आम्ही बिझनेससाठी काय काय करू शकतो. तर तुम्हाला तेही जाणून घ्यायचं तर चालू, तुम्ही कन्सल्टेशन आमच्यासाठी करू शकतात की आम्हाला कन्सल्ट करायचं आहे सोशल मीडियासाठी, तर आम्हाला एक फ्री प्लॅन आयडिया द्याल का, तर आम्ही त्याच्यात सगळं शेअर करतो. तर दॅट्स इट. हा ब्लॉग पूर्ण तुम्हाला आय गेस कळला असेल की मीडिया शटर आणि वेडिंग शटर नक्की काय आहे. सो आणि आता लवकरच आमच्या मीडिया शटरला 2 वर्ष होत आहेत. सो त्यासाठी लवकर फॉलो करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.